एकदा एका बाजारात एक माणूस विक्रीला आणला आणि त्याची किंमत फक्त किती 500 रुपये. लोक हैराण झाले. म्हणले अरे बकऱ्याचं मटण 700 आणि 800 रुपये किलो आहे आणि हा चक्क माणूस 500 रुपयाला विकतायलेत. तितक्यात तो माणूस म्हणला हे माणूस 500ला आहे पण हे कशामुळे की हा निस्ता लोकांचे भांडणं लावतो म्हणून याची किंमत 500 रुपये आम्ही ठेवली. तरी पण कुणी ह्याला घ्यायच नाही गेलंय. पण एक माणूस होता त्याला वाटलं माझ्या घरात तर काय आम्ही दोघं पती आणि पत्नी यानं काय नुसतं पाणी भरलं काही झाडून झुडून काढलं तरी बस मीच घेतो. आता आम्हा दोघातून हे भांडण नेमके लावीन तरी कुणासोबत कारण आम्ही दोघंच आहेत. म्हणून त्या माणसानं तो माणूस विकत घेतला घरी नेला. पण ह्या माणसाची काय खोड गेली नव्हती भांडणं लावायची. काही 2-3 दिवस शांत राहिला. 2-3 दिवसानंतर तो मोठा माणूस फिरायला जायचा की लगेच त्याच्या बायकोला म्हणला तुमचा मालक रोज कुठं जातेत का ते मला माहिती या. मालकीन म्हणली कुठं. त्यांचं एका बाईसोबत लपड या म्हणून तिकडे जातेत सारखं. तेव्हा बाईचे केस ताईट झाले अंगावरले. म्हणली मी तर यांच्यावर विश्वास ठेवते आणि यांचं लपड. पण काळजी करू नका त्यांच्या लपड्यापासून सुटका करण्याची सुद्धा माझ्याकडे आयडिया आहे. काय तुम्ही मला फक्त काय करा 1000 रुपये द्या मी याचा बंदोबस्त करतो. अरे एक काय 2 घी पण येणार सोडायला बाईचा. मग एक म्हणता 2000 रुपये त्या बुवाच्या मालकीनं दिले. हा गेला मस्त खर्चून आईस करून आला आणि म्हणाला मी एका साधू बाबाकडे गेलो होतो आणि त्यांनी काय सांगितलंय तुमच्या पतीचे दाढीचे 5 केस कापून आणा. मी त्या बाईचा नाद सोडायला लावतो. तिला बी वाटलं एकदम सोपी गोष्ट आहे. आणि त्याच दिवशी संध्याकाळी त्यानं त्या मालकाला सांगितलं मालक तुम्ही रोज फिरायला जातात मी इथं घरी राहतोय मला चांगलं एक माहिती काय तुमच्या मालकिनीचं एका बुवा सोबत लपडे फोनवर बोलताना मी स्वतः ऐकलंय आणि तुम्हाला ह्या 2 दिवसात ते मारून पण टाकणार आहेत. काय सांगतोस बघा तुम्ही ह्या 2 दिवसात तुम्हाला नाही मारलं तर पुन्हा बोला. मग तो माणूस झोपल्याचं नाटक करायचा पण झोपत नस. मग एक दिवशी असाच झोपला आणि त्याच्या बायकोला काय सांगितलं याच्या दाढीचे केस काप. त्याची बायको झोपला 12 वाजता की कातर घेऊन आली दाढीचे केस कापायला आणि हा नाटक करून झोपला होता मला मारतेत का काय म्हणून. कातर घेऊन आली की याला त्या माणसाला खरंच वाटलं की आता मला माराय आली माझं नरड कापाय आली. त्यानं धरली कातर आणि त्या कात्रीनं बाई त्याची बायको बोक्सून टाकली. मारली का कशामुळं मारली या लावालावी करणाऱ्या माणसानं दोघाला याला वेगळं सांगून तिला वेगळं सांगून दोघात भांडण लावलं आणि एक संपवलं. मग तशी माणसं भांडण लावणारे 500ला नाही तर फुकटही परवडत नाहीत.